प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। कपिवर रुद्र हनुमान की जय। आणि समोर असणारा तो भिल्ल आहे, पिळदार विशाळ, डोक्यावरती असणार मोरपीस लावलेला आहे, कानामध्ये पांढरी पांढरी असणारी कुंडल आहेत. देवाला एवढा आनंद झाला भिल्लाला. 21 फुटावरून तो भगवंताला राम राम घालू लागलेला, दंडवत घालतोय, जमिनीवरती लांब पडला. भिल्लाला वाटतंय आमचं कुळ कोणतं आहे, आमची भिल्ल जातीतले, आम्ही स्पर्श, आम्हाला देव शिवून घेणार नाही. मग आपण आपल्या जातीने लांबूनच राम राम करावा, आपण लांबूनच नमस्कार करावा देवाला. म्हणून भिल्ल लांबून खाली पडून जमिनीवर पडून भगवंताला साष्टांग दंडवत घालतोय. माझ्या भगवंतांनी भिल्लाला बघितलं, रथावरून उडी घातली आणि पळत पळत माझा देव भिल्लाच्या जवळ गेला आणि भिल्लाला आलगुदून मिठी मारली. आणि खऱ्या रामायणाची सुरुवात तिथून झालेली आहे बरं का. बोलिये रामचंद्र भगवान की. कशामुळे झाली सांगू तुम्हाला. भगवंत जात पाहून येत नाही, कोणत्या धर्मातलाही बघत नाही, फक्त देव भाव बघतो. भाव, तुमचा भाव कसा आहे. भक्तीनं आकळला जाणारा हा देव आहे. भावबळी आकळी नाकळी करतळी आवळे तैसा हरी. तुमच्या भावाशिवाय देव बांधला जात नाही. भगवंताला जर बांधायचं असेल ना, जनाबाई सांगते, शब्दे केली भगवंताला साठवायची जागा म्हणजे हृदय आहे. आणि भावाशिवाय देव आपलासा होत नाही. आणि त्यावेळेस खऱ्या असणारी रामायणाची सुरुवात झाली बरं का. भिल्लाला कवटाळलं, जगाच्या बापांनी भिल्लाला मिठी मारली. आणि त्यावेळेस तो भिल्ल आनंदाला त्याच्या पारावर राहिले नाही. आणि भिल्ल म्हणू लागला, प्रभू भगवान, मी गरीब आहे, मी भिल्लाच्या जातीतला आहे, पण ठीक आहे, तुम्ही मला स्वीकारलं, मला आनंद वाटला. कारण देव भावालाच पाहतो, भावाशिवाय देव बघतच नाही. तुमच्याजवळ भावच नाही आणि देवाला भरपूर सोहळ्यामधून तुम्ही त्याला स्नान घालू लागलात. भाव नसेल तर काय अर्थ आहे. आमचा भाव लय हुशार, एके वेळेला नातूच होईना गेला. सगळे देवाला नवस केले, मसोबा झाला, मर्याई झाली, पोचमा झाली, सगळ्याला नवस केली. ते काही लेकरू झालं होईच नाही गेलं. तिला विचार केला, नरसिंहवाडीला नरसिंह आहे म्हणले, तिला कोणतरी सांगितलं, नरसिंहाकडे गेली. नरसिंहाच्या पाया पडली. नरसिंहाला येता येता म्हणून, नरसिंहा मला नातू व्हावा आणि आज वर्षाला तुला सोन्याची टोपी घालते म्हणले. आता नरसिंहा बी हुशार, नरसिंहवाडीचा नरसिंहा माहिती आहे बरं का. कधी नाही तिघल तर मला बी उदबत्ती पोळते एक बार. मला माहिती नव्हतं, पण कोणतरी म्हणलं जावं म्हणून गेलो मी. नरसिंहा हुशार. नरसिंहाने विचार केला, जाऊ दे म्हणजे सोन्याची टोपी मला घालणार आहे ना, मग काय हरकत हिला एक नातू द्यायला. हा म्हणतात. सोनाला दिवस गेले, लेकरू झालं. आता लेकरू झालं म्हणल्यानंतर त्या पाळण्यात घातलं, नाव ठेवलं, लेकरू हळूहळू फिरू बी लागलं. म्हातारीने विचार केला, ते लेकरू पडलं बिमार, ते पापण्या लांब लांब झाल्या, अंग काळ दिसू लागलं. कसं तर सगळी कुठला तर ते रात्री महाराजांना म्हणल्यासारखी कुणा तर जाणत्याकडे गेली ती बाई. जाणत्यानं सांगितली, नरसिंहवाडीचा नरसिंहा दिसला म्हणले. बाईले हुशार होती बरं का. तसली हुशार बाई आमच्याला व्हायलाच भेटणार नाही. ज्या दिवशी लेकराला पाळण्यात घातलं ना, त्या दिवशी लेकराचं नाव काय ठेवली माहितीये का तिनं? सोन्या. नाव का ठेवली? सोन्या. त्या सोन्याला घेऊन गेली नरशिव्याला, बरं वाटणं गेले म्हणण्यानं. देवाला नारळ फोडली आणि सोन्याच्या डोसक्यावर नवी टोपी घातली 11 रुपयाची. ती टोपी काढली आणि घातली नरशिव्याला. आणि कोणती टोपी म्हणायची तुला? सोन्याची टोपी. सोन्याची नाही, सोन्याच्या डोसक्यावरची टोपी म्हणली. आणि ती टोपी देवाला घातली. अशानं देव पावतोय का? देव काही बाजारचा भाजीपाला नाही बरं का. देव असल्यानं काही प्राप्त व्हायचं नाही. पण भिल्लानं भगवंताची भक्ती अफाट केली, भगवंतावरती विश्वास ठेवला आणि देवाला म्हणू लागले, देवा तुम्ही माझ्या महालाकडे चला, माझ्या राजवाड्यामध्ये चला. देव म्हणू लागले, अरे भिल्ला, अरे म्हणले, मी असणारा व्रतस्थ आहे म्हणले, मी वनवास घेतलेला आहे. 14 वर्ष मी कोणाच्याही नगरामध्ये मी प्रवेश करत नाही, याच्यासाठी तुम्हाला बोलू नकोस. ठीक आहे देवा म्हणले. भिल्लाची आज्ञा घेऊन देव जातात. पण भिल्ल रडू लागला, देवाच्या समोर रडू लागला, देवा
श्रंगावीरपूर असणार हे माझं नगर आहे. माझ्या नगरातली सगळी लोक व्यवसाय करतात. कोणी पानं विकायला गेलेलं आहे, कोणी मासे विकायला गेलेलं आहे, कोणी फळं विकायला नगरामध्ये निघून गेलाय. कोणीच नगरामध्ये नाही. आता सगळे लोक निघून गेलेत. आणि तुम्ही जर मला दर्शन दिलं आणि माझ्या नगरातल्या जर लोकांना नाही तुम्ही दर्शन देता गेलात ना, तर मी स्वतःचं भलं करून घेतलं. पण माझ्या लोकांचा भगवंताचं दर्शन द्यायची, भेट द्यायची जो मार्ग आहे ना, अडवल्यासारखा होईल. याच्यासाठी तुम्ही त्यांना दर्शन दिल्याशिवाय जाऊ नये ही माझी मनातली इच्छा आहे. याला देशाचा राजा म्हणावं, याला गावचा सरपंच म्हणावं, याला गावचा पाटील म्हणावं, तो म्हणू लागलेला आहे. मी प्राप्त करून घेतलंय. अहो, ज्या देवाला पाहण्यासाठी अनेक साधू संतांनी 80 हजार वर्ष तपश्चर्या केली आहे. पायाच्या अंगठ्यावरती उभं राहून त्यांनी ध्यान केलंय, पण त्यांना देव नाही भेटलाय. पण माझं भिल्लाच्या जातीत येऊन एवढं भाग्य उजळलेलं आहे की आज मला देवाची भेट झाली आहे. आणि माझ्यामुळं पूर्ण भिल्ल जातीचा उद्धार होणार असेल ना देवा, तर माझ्यासाठी तुम्ही एवढी रात्र मुक्काम माझ्या या गावाच्या बाजूला असणाऱ्या नदीच्या पात्रामध्ये करा, ही माझी विनवणी आहे. भिल्ल म्हणू लागलेलं आहे. आणि माझ्या असणाऱ्या त्या जनतेला तुमचं दर्शन न मिळायचं हे पाप मी करणार नाही देवा सांगितलं. भगवंत परमात्मा तेवढा दिवस भिल्लाच्या नगराच्या शेजारी मुक्काम वास्तव्य केले. संध्याकाळ झाली. भिल्लवासी लोक सगळं भगवंताचं दर्शन घेऊ लागले. भिल्ल म्हणू लागलेले, भगवंता कोणतं अन्न बनवू तुम्हाला जेवणासाठी? 56 प्रकारचे भोग बनवतो, काय बनवायचं मला सांगा. त्यावेळेस देव म्हणू लागले, भिल्ला मी अन्नाचा त्याग केलेला आहे. मी बनवलेलं अन्न खात नाही वनाच्या ठिकाणी. मग काय खाता? फळं मुळं खातो, झाडाची पानं खातो. म्हणल्यानंतर सगळ्या भिल्लांनी आणण्यासाठी निघाले. देव म्हणतात, नको रे, माझ्यासाठी हैराण होऊ नकोस, एवढे कष्ट माझ्यासाठी घेऊ नका तुम्ही. त्यामध्ये भिल्ल म्हणतात, देवा माझ्या भिल्लांना सगळ्यांना तुमचं दर्शन झालं हे आमचं भाग्य आहे. पण रामायणामध्ये असं चिंतन येईल, श्री श्रंगारवीरपूरला प्रभू रामचंद्र मुक्कामासाठी 1 दिवस राहिले, पण भिल्लाच्या घरी देवानी रात्री उपवासी झोपलेलं आहे. ही बातमी सगळ्या लोकांना कळेल आणि आम्हाला तिथं ते पातक लागेल. याच्यासाठी देवा आमच्यावर उपकार करा, आमच्या हातची फळं मुळं तुम्ही खा. म्हणून भगवंताच्या समोर त्यांनी ते फळं मुळं दिले आणि देव परमात्मा खाल्ले. पुढे दिवस निघाला. भिल्लाची भेट, भगवंतांनी सगळ्याचा निरोप घेतलेला आहे. तिथून पुढे परमात्मा रथावरती बसले, रथ घेऊन पुढे निघाले. गेल्यानंतर सुंदर गंगेचं तीर्थ लागलेलं आहे. त्या ठिकाणी असणारा एक केवट नावाडी, काळा जाडजूड, मिशा लांबलचक, डोक्यावरती टोपी घातलेली, नाव हाकत असणारा समोर येऊन थांबलेला आहे. थांबल्यानंतर भगवंताची नजर गेली त्याच्यावरती. गेल्यानंतर सुमंताला भगवंतांनी सांगितलेलं आहे, तुम्हाला आमचा रामराम, तुम्ही जावा आणि बाबाला निरोप सांगा, सुखी राहावा म्हणावं, त्यांची असणारी विचारपूस तुम्ही करा. सुमंत प्रधानांना दुःख वाटू लागलेलं आहे. रामाचा निरोप घेऊन मी जावं आणि जाऊन अयोध्यावासियांना मी काय सांगावं? सुमंताला कंठ दाटून आला. हंबरडा फोडून सुमंत प्रधान रडू लागले. प्रभू रामाने गळ्याला लावून घेतलेला आहे. सुमंत महाराज, माझ्या पित्याचा आधार तुम्हीच आहात आणि तुम्ही जर असं धाय मोकळून रडू लागलात ना, तर त्यांचा सांभाळ कोण करणार आहे तुमच्याशिवाय? तुम्ही माझं ऐका. सुमंताला त्यांनी समाधान केलं, शांत बसवलं. बसवल्यानंतर प्रभू रामाच्या जवळ सुमंत आले, दोन्ही हात जोडलं. प्रभू रामा, बाबाला मी जाऊन काय सांगू? मला फक्त निरोप द्या, काही सांगू नका. बाबाला म्हणावं, परत परत तुम्ही असेच वचन आईला देत चालला, जेणेकरून मी वनवासाचा भाग स्वीकारावा आणि साधू संतांची सेवा करावी, बाप असा भेटावा, हे माझं भाग्य आहे. रामाने सांगितलं. सीताई साहेबाकडे तोंड केलं. सीताई साहेबांना म्हणू लागले, सीताई, दशरथाला मी जाऊन काय सांगू? त्यांना एकच सांगा, परत परत अशा पुत्राला जन्म द्या की त्यांच्यासोबत मला मालकाची, नवऱ्याची सेवा मला करायला मिळावी आणि पतिदेवाला त्यांच्यासोबत त्यांची असणारी सगळी सेवा करण्याचं भाग्य मला प्राप्त व्हावं आणि त्यांच्यासोबत साधू संतांचं दर्शन मला घडावं. असाच सासरा मला जन्मोजन्मी मिळावा, हेच माझं मागणं आहे. देवापुढे काहीच मागायचं नाही. संसारातल्या नश्वर गोष्टी काहीच मागायच्या नाहीत. तुम्ही म्हणत असाल देवाला अभिषेक केलो आणि संसाराचं सुख मागितलं आणि ते सुख आमचं देव पूर्ण करील, तर देवाकडून हे जर तुम्ही सुख मागत असाल ना, तर तुम्हाला मनुष्य देह प्राप्त झालेलं तर सार्थक न करता तुम्ही दुष्कृत पदरामध्ये पाडून घेता, याचाही विचार करा. तुकोबारा हे सांगतात, देवा आम्हाला दान दे. कोणतं दान दे? अभंगामधून सांगतात, हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हेची दान
तुकोबरं देवाला हेच मानतात, फक्त एक ते तुझं गुण मला गायची आवड निर्माण होऊ दे. भगवंताच्या गुणाशिवाय, भगवंताच्या नामाशिवाय देवाच्या समोर काहीच मागायचं नाही बरं का. फक्त देवा एकच आहे, फक्त तुझं गुण गायची आवड मला निर्माण होऊ दे. संसारातल्या नाशवंत गोष्टी मागतच बसायचं नाही. मला नातू होऊ दे, माझ्या लिकीला पोरग होऊ दे, हे होऊ दे, माझं चांग हे काहीच मागत नाही हो. हे सगळं नाशवंत आहे हो. आत्मतत्वाचा स्वरूप निर्गुण निराकार आहे. देव ही निर्गुण निराकार आहे. सच्चिदानंद रूपाशी आपल्याला कसं एक होता येईल याचा विचार करायचा आहे. कारण इथलं जे आहे हे सगळं इथंच टाकायचं आहे आणि निर्गुण निराकार अवस्था परमतत्वाची त्याच्याशी या आत्मतत्वाला एक करायचं आहे. याच्यासाठी देवाचं भजन करायचं आहे. आपण देवच आहोत हो. आपण देवाचं स्वरूप आणि आपलं स्वरूप याच्यामध्ये काहीच बदल नाही. हे नाशवंत शरीर आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या तत्वाला टाकून द्यायचं आहे. याच्यातला जो आत्मा आहे ना, आत्म्याला कधीच मरण नाही. हे वस्त्र अंगावर असलेलं ज्या दिवशी फाटलं त्या दिवशी टाकावं लागतं आणि दुसरं वस्त्र परिधान करावं लागतं ना, त्या आत्म्याची अवस्था तशी आहे. आत्मा काय करतो, हे शरीर नाशवंत झालं, हे शरीर म्हातारं झालं की हे शरीर टाकतो आणि नवीन शरीर धारण करण्यासाठी पुढचा मार्ग स्वीकारतो. त्याला आपण मरण म्हणतोय. पाठीमागले रडत बसतात. शरीरातला जीव निघून गेला की पाठीमागले रडतात. पण निघून गेलेला नवीन कपडा घातलेला कोणी रडलाय का हो? आता समजा आपण एक नवीन ड्रेस घालू लागलोय, नवीन वस्त्र परिधान करू लागलोय, घालणारा कधी शोक केलाय का, रडलाय का? तसे आत्म्याची अवस्था तशी आहे. आत्मा या शरीरात निघून गेला ना, दुसरा ड्रेस घालायचा, त्याला दुसरं शरीर घ्यायचं आहे, तो रडणार कधीच नाही. म्हणून भगवंताच्या नामाशिवाय दुसरं देवापुढं काहीच मागायचं नाही. आणि अशी अवस्था आहे. पुढे देव निघालेले आहे. निघाल्यानंतर गुहक दिसलेला आहे समोर. गुहकाची नाव आहे. नावाची भेट, नाव समोर डोळ्याला दिसल्याबरोबर भगवान परमात्मा गंगेच्या किनाऱ्यावरती पोहोचलेत. गंगेला कशी अवस्था आहे, गंगेला 2 किनारा आहेत बरं का. 2 घाट आहेत गंगेला. एक निष्काम भक्तीचा घाट आणि पैल तीराचा सकाम भक्तीचा घाट आहेत. गंगेवरती डुबकी मारायला गेलात ना तुम्ही, तुमचं जी असणारी जी पाप आहे ती आपोआप धुतले जातात. कशामुळं? ते पुण्य वेगळं आहे, ते सांगाय आपल्याकडे आता वेळ नाही, आणखीन कधीतरी बघूया. गंगेवरती असणारी परमात्मा गेल्यानंतर असणार आपल्या प्रधानाला ते सांगू लागले, सुमंताला, सुमंता आता तुम्ही परत जा. लक्ष्मणाकडे त्यांनी नजर फिरवली. लक्ष्मणा, बाबाला मी निरोप काय देऊ? त्या म्हाताऱ्याला काय निरोप द्यायचा आहे? लक्ष्मण म्हणू लागले. बायकोचं ऐकला, बायकोच्या नादी लागला आणि माझ्या सोन्यासारख्या भावाला वनवासाला पाठवला. त्याला डोकं आहे का? त्याला अक्कल आहे का? अरे सोन्यासारखा मुलगा राजपूत राजबिंडा माझा राम, माझ्या रामाला, माझ्या दादाला गादीवर बसवायचं सोडलं. सोन्यासारखी सून तिला सोडून दिला, त्यांना वनवासामध्ये पाठवून दिला लाडक्या बायकोसाठी. बायकोच्या पुढं जायचं, मागं पुढं करायचं. 80 वर्षाचं म्हातारं बायकोच्या हनवटीला हात लावून म्हणू लागले, गजगामिनी. अरे हे बोलणं आहे का म्हाताऱ्याचं? नाही नाही, त्या प्रकारचं रागा रूपानं बोलू लागलेलं आहे. बायकोसाठी माझ्या भावाला वनवास. त्या म्हाताऱ्याचं मला तोंड बघायचं नाही, त्याला काय बोलायचंय? इतक्यामध्ये प्रभू रामचंद्र म्हणतात, सुमंता, माझा भाऊ असणारा रागीट स्वभावाचा आहे, याचं ऐकू नका आणि असले शब्द माझ्या पित्याला सांगू नका. हे जर सांगितलं ना तर माझे बाप आणखीन दुःखी होतील. तुम्हाला सांगतोय मी. सांगितलं. सुमंताला अफाट जड झालेला आहे. सुमंत महाराज आता परत निघावं म्हणून निघालेत, पण निघायची इच्छा होत नाही. पुढं असणार हा गुहक आहे. गुहकाच्या समोर परमात्मा गेले. गुहकाला म्हणतात, गुहका, आम्हाला पैल तीराला सोड, तुझ्या नावेमध्ये बसव आणि पलीकडल्या तीराला सोड. गुहक म्हणतोय, तुला रामा माझ्या नावेत बसू आणि पैल तीराला सोड? हे कधीही शक्य नाही म्हणले. देव म्हणू लागले, वेळ लागले का तुला? अरे आम्ही घरला यावं म्हणून लोक आतुरतेनं वाट बघतात. आमचा स्पर्श पायाचा व्हावा म्हणून लोक आतुरतेनं आमची वाट पाहतात आणि तू आम्हाला सोडत नाही खुशाला म्हणतोस. बाजूला सवंगडी होती त्या नावाड्याची. ते म्हणू लागले, तुला वेडपीड लागले का काय? त्यांनी म्हणले, हो का, ते काही सांगू नका म्हणले. ह्या बाबाचे पाय थोडे चतुर नाहीत म्हणले. या बाबाच्या पायाचा स्पर्श झाला दगडाला तर दगडाची बाई झाली आणि याच्या जर पायाचा स्पर्श माझ्या नावेला झाला आणि माझ्या जर नावेची बाई झाली, एकच बायको पोसायची पंचायत आहे, दुसरी बायकोला कसं जगू म्हणला. नावाड्यांना म्हणलेलं आहे, दुसऱ्या बायकोला कसं जगू, तिला काय खायला घालू? लोक म्हणले, माझी एक बायको आणि हे नाव आहे म्हणून माझे लेकरण बाळण बायको सुखी आहे. आणि नावेची बी जर बाई झाली, एकतर नाव बी गेली
आणि बायको घरला आली. एक सोडून दोन, ही रिकामी भानगण नको. तुला पैल तिराला सोडायचं बी नको आणि नावेत बसवायचं नको. तुझा माझा रामराम. कोण म्हणलाले? ते नावाडी म्हणलाय. इतक्यामध्ये भगवंत परमात्मा म्हणतात, नाही रे बाबा, मला पैल तिराला सोड. त्यावेळेस भगवंताची अशी अवस्था बघून तो नावाडी म्हणू लागलेला आहे, देवा मी तुला सोडतो, पण एक माझी आट आहे. माझी आट आहे, गंगेचं सुंदर पाणी आणायचंय मला आणि तुझे चरण धुवायचे आणि चरण धुतल्यानंतर माझ्या वस्त्रांचं आचरण करत करत तुझ्या पावलानं मला चालवत नावेपर्यंत न्यायचंय आणि माझे वस्त्र नावेत खाली आचरायचे आणि त्या वस्त्रावरती पाय ठेवून तुला थांबायचंय. जर हे करत असशील ना तर मी तुला पैल तीराला नेऊन सोडीन. भगवंत परमात्मा म्हणतात, हो जा, ठीक आहे, तू माझे पाय धुव म्हणले. आणि नावाड्याचं बोलणं भगवंतानी ऐकलं. केवटने कहार से उतराय नालूंगा भगवन. केवटने कहार उतराय नालूंगा भगवन. केवटने कहार उतराय नालूंगा भगवन. केवटने कहार उतराय नालूंगा भगवन. मय नदी नाल का सेवक हूँ, तुम भवसागर के स्वामी. मैं यहाँ पे पार लगाऊं, तुम वहाँ के पार लगा लो. केवटने
केवट म्हणले हो भगवान, मी तुम्हाला पैल चरला सोडणार आहे, पण मला पाये धुण्याची आज्ञा द्या. भगवंतांनी होकार दिला आणि केवट पाये धुण्यासाठी नावेकड पाण्याकड न जाता लांब कुठं तरी चालला. भगवंतांनी पाहिलं, अरे केवटा माझे पाये धुतो म्हणलास ना. हो भगवान. मग कुठे चाललास? माझ्या झोपडीकडे चाललोय. मी एकट्याचं भाग्य उजळून घेऊ का म्हणले. माझी बायको आहे घरी, माझे 2 लेकरं आहेत म्हणले, त्यांनाही आणायचंय मला. ठीक आहे म्हणले, देवा आणणार आहे. घरी गेले पळत पळत. बायकोला सांगितलं. आता बायको कशी, ठिगळशी लावून शिवलेलं लुगडं, केस अस्ताव्यस्त पसरलेले, जिथं फाटले तिथं गाठ, जिथं फाटले तिथं गाठ. शिवायला का दोर आहे का काय. 2 पोरं, एक पोरग एक मुलगा एक मुलगी, त्यांचेही वस्त्र फाटलेले असे तसेच. डोक्याचे केस आदर झालेले, कपाळ काही तोंड धुतलेलं नाही, काही नाही, एकदम असे तसे असे एकदम साधे. आता भिल्लाच्या जातीतले म्हणजे काय, आदिवासी लोक ना ते. तशा अवस्थेत 2 लेकरही निघाले आणि बायकोला म्हणू लागलेत, अगं काहीतरी पात्र घे ना, माझे प्रभू राम आले, त्यांचे पाय धुवायचे, आपल्याला पाय धुवायचा आहे. बायको पळत पळत मधल्या घरात गेली आणि एक लोखंडाचं टोपलं होतं, ती टोपलं घेऊन निघाली. ती बी टोपलं छत्राजागी फुटलेलं फाटलेलं काहीतरी. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अगं टोपलं घेऊ नकोस. मग काय घेऊ? अगं काटवट घे, काटवट. आपण ज्या काटवटीत भाकरी करून खातोय ना, आताची काटवट कशाची आहे माय, कशाची आहे? खरं खरं सांगा बरं, लाकडाच्या काटवटी कोणाकोणाच्या घरी हातरवरी करा बघतो, मला माहित राहावं. कुणा तर गावात सांगतो मी असं कीर्तनात, आमच्या गावात आहे का तुमच्याकडे? चांगलं आहे बरं का. लाकडाची काटवट राहणं म्हणजे भाग्याचं लक्षण आहे. आता तर बाया ते उभारूनच किचन वट्यावरून चालू आहे. मला तर काही काही वाटतंय, काही काही बाया स्वयंपाक चपल्या लिहूनच करतात. काबर म्हणले की पायाला खालून गरम होते. मला वाटतंय महाराजाला काही खाण्याची वेळ कधी चप्पल आहे का म्हणाला. काय मांडलाय खेळ तुम्ही, काय मांडलाय? संस्कृती कुठं चालली आपली? माऊलीनं स्वयंपाक करत असताना रामकृष्ण हरीचा जप केला पाहिजे. आंघोळ करून स्वयंपाक झाला पाहिजे घरातला. पारसा कधीच स्वयंपाक करायचं नाही. दिक्क त्याची जीने, त्याच्यापेक्षा मरण आलेलं बरं पडलं. आंघोळ करायचंय, हरित पाठाचं गुणगान गात 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 आंघोळ झाल्यानंतर देवपूजा करा, जमले तर करा, नाही तर पुन्हा करा. पण स्वयंपाक करताना मात्र रामकृष्ण हरी मंत्राचा जप झाला पाहिजे. पायात चप्पल नाही घातली पाहिजे स्वयंपाक करताना. तुम्ही जर पायात चप्पल घालून स्वयंपाक करत असाल आणि तुमचे विचाराचं जर थैमान चालू असेल ना, तुम्ही बनवत असलेलं ते स्वयंपाक तशाच प्रकारचं विचारमय बनलं जातं. आणि जो खाणारा व्यक्ती आहे ना, त्याच्या बुद्धीतले विचार तसेच चालतात आणि आयुष्यभर संसाराचं वाटळ होतं. त्याचं कारण दुसरं तिसरं नाही, तर तुम्ही आहात. तुम्ही जर सात्विक पद्धतीचा स्वयंपाक करत असाल, चप्पल न घालता भगवंताचं भजन करत, चिंतन करत, तर खाल्लेल्या व्यक्तीच्या बुद्धीला चालना त्याच्यापासून निर्माण होते आणि तो चिंतन करत दिवसभरचं कार्य करतो. कारण केलेलं कार्य पुण्यवंत जर करून घ्यायचं असेल, आनंद देणार जर करून घ्यायचे असेल आणि समोरची फळ जर तुम्हाला चांगले प्राप्त करून घ्यायचे असेल ना, तर तुम्हाला स्वयंपाक चांगला करावा लागेल. कारण स्वयंपाक हे सत्वगुणाचं साधन आहे, तामस गुणाचं नाही. सत्वावस्थेनं तुम्ही केलेला स्वयंपाक तो खाणार. आचार, विचार आणि उच्चार हे अन्नापासून निर्माण होतात
आणि तुम्ही जर घरात जर भाकरी करताना कडो भाड्या कुठे हिंडला लायके बोंबलं त्याचं तिकडच कापणा म्हणलो तर त्या स्वयंपाकात तसलेच गुण जातात आणि ते भाड्यात तसलंच वागतंय आणि त्यानं काही घरला धड येणार पाऊल इकडे एक टाकतंय आणि इकडे एक टाकतंय. चूक तुमची आहे त्याची कधीच नाही. आपलं आचरण भगवंताच्या नामाशी जडलेलं असलं पाहिजे. अन्न बनवताना कसे असले पाहिजे. तुमचे विचार चांगले झाले की लेकर आपोआप होतात. आणि तो म्हणू लागलेला मला विषय बदलायचा नाही, मला एक सांगायचं आहे, बायकोला सांगूला काटवट घे जेणेकरून माझ्या प्रभूचे पाय काटवटीत धुवायचं आहे. आणि धुतल्यानंतर लोखंडाच्या पात्रात जर पाय धुतलं ना तर ते पाणी त्या लोखंडाच्या पात्राला स्पर्श केलं जात नाही, बाजूला निघून जातं. आणि काटवटीत जर पाय धुतलं तर त्या काटवटीमध्ये माझ्या भगवंताच्या चरणाचे अमृत मुरले जातात. आणि 1 महिनाभर आपण त्याच्यात भाकरी करून खाल्ल्यानंतर भगवंताच्या चरणामृताच्या भाकरी करून खाल्लेल्याचा आनंद आपल्याला प्राप्त होणार आहे. याच्यासाठी भगवंताशी आपण एकरूप होणार आहोत. याच्यासाठी तुला सांगतोय मी लाकडाची काटवट घे. बोलिये रामचंद्र भगवान की. असा आनंद आपल्या बायकोला त्यांनी समजावून सांगितला. बिल्ला आहे हो, गोवक आहे, कोळ्याच्या जातीतला आहे तो, पण किती ज्ञान आहे बघा त्याच्याकडं. आणि लाकडाची काटवट घेतली, भगवंताच्या जवळ आणलं, भगवंताचे पाय काटवटीत ठेवले, भगवंताचे पाय धुतले, आपल्या उत्तरीय वस्त्रानं भगवंताचे पाय पुसू लागलेला आहे. बायको पळत आली, भगवंत जोगानं जोडीनं भगवंताची पाद्यपूजा केली आहे. 2 लेकरही सोबत आहेत आणि भगवंताला नावेमध्ये बसवलेलं आहे. अहो जगाचा मालक हा भवसागर तरुण देणार आहे, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बहु आहे करुणावंत आनंद हे नामज्या. असा माझा देव जगाला तरुण देणार आहे. नावेमध्ये बसून पैल तीराला सोडणारा देव, पण त्याला आज नावाडी नावेत बसवलाय आणि देवाला पैल तीराला सोडायला लागलेला आहे. नावाड्याचं किती भाग्य मोठं आहे. आणि परमात्मा पैल तीराला नेऊन सोडलं, भगवंताच्या चरणावरती नतमस्तक ठेवला. झाल्यानंतर भगवंताचा आनंद वाटला. आपल्या मध्यमा या बोटामध्ये असणारी जी अंगठी आहे ती भगवंतानी नावाड्याचं ते रूप बघितलं, घरची गरिबी बघितली, त्याला सांगितलेलं आहे हे बघ हे तुझ्याकडे राहू दे, अन्न नाही तुझ्या घरी खायला मला माहित आहे, याचा उपयोग तुझ्या संसाराकरता करून घे. नावाड्याच्या हातात भगवंताने ती अंगठी दिली, पण नावाडी अंगठीला बघत भगवंत जे कोणा वाट बघत बसला ना आहोत. एवढंच नाही, पुढे सांगायचं तो विषय आपल्याला. त्या नावाड्यांनी माझा परमात्मा पाय ठेवून या नावेतून पैल तीराला गेलाय. नक्कीच 14 वर्षानंतर माझा देव परत येणार आहे आणि परत देवाचे पाय ह्या नावेला लागेल. तोपर्यंत कोणीच नावेत बसू नये म्हणून दुसऱ्याला सुद्धा नावेत बसू दिला नाही. व्यापार सुद्धा त्यांनी बंद करून टाकला, त्याचा व्यवसाय सुद्धा. याला भक्त म्हणतात, याला साधक म्हणतात. आणि अशी अवस्था नावाड्याची आहे. भगवंताची भेट झाली, भगवंताला पाठवलेले देव तिथून पुढे निघालेले आहेत. थोडस भगवंताचं भजन करा, आपण पुढल्या भागाला सुरुवात करूया. जय राम टाळी वाजवा, सगळेजण टाळी जय वाजवा. राम जय टाळी वाजवा, हात वर करा, हात वर करा. टाळी वाजवा, सगळे
भगवान परमात्मा पुढे निघालेले आहेत. पुढं असणारं भारद्वाजीचा आश्रम लागलेला आहे. आश्रमामध्ये सोबत गोवक आलेला आहे. लक्ष्मण सोबत आहे, सीताई साहेब सोबत आहेत. आणि गोवकासहित असणारा परमात्मा भारद्वाजीच्या आश्रमामध्ये आले. आल्यानंतर एक दिवशीचा मुक्काम भगवंतांनी केला. आता भगवंत परमात्मा जगाला मार्ग दाखवणारा परमात्मा सकाळी सकाळी उठल्याबरोबर भारद्वाजीला विचारतात, भारद्वाजी आता वनामध्ये फिरत असताना कोणत्या कोणत्या रस्त्याने आम्हाला जायचं तो मार्ग दाखवा. आता जगाला मार्ग दाखवणारा हा बाप आहे आणि हा बाप नाटक करून म्हणू लागलेला आहे, गुरुवर्या मला रस्ता दाखवा. भगवंतांनी त्या 14 वर्षाच्या वनवास काळामध्ये फक्त तिघाला मार्ग विचारला बरं का. फिरण्याचा रस्ता भारद्वाजला विचारला आणि वाल्मिक ऋषीला राहायची ठिकाणे विचारली. 14 वर्षाच्या वनवासाच्या काळात आम्ही कुठं कुठं किती किती वर्ष वास्तव्य करावं हे वाल्मिकीला विचारलेलं आहे प्रभुरामाने. आणि तिसरं अगस्त्य ऋषीला वनामध्ये भेटलेले राक्षस कसं कसं मारावं त्यांचे मंत्र विचारले. तिघाला विचारलं रामाने, दुसऱ्याला काय नाही विचारलं बरं का. आणि राम तिथं पुढे निघाले. आता पुढे निघाल्यानंतर भारद्वाज ऋषीनं 4 आपल्या सोबतचे असणारे सिद्ध पुरुष सिद्ध शिष्यमंडळ सोबत दिलेला आहे आणि त्यांच्या सोबत येऊन देव पुढे निघाले. आता पुढे गेल्यानंतर भारद्वाजीचा आश्रम जो आहे ना त्या आश्रमाजवळ प्रयाग क्षेत्र, गंगा आणि यमुना सरस्वती हे चौघाचं असणारे मिलन आहे. आणि तो असणारा नद्याचं मिलन एकत्रीकरण म्हणजे काय, भक्त कर्म आणि ज्ञान ह्या तिघाचा घाट आहे. भक्ती, कर्म आणि ज्ञान. भक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप व्हायचं चिंतन. कर्म आपण जे वागतोय ते कर्म कोणत्या प्रकारचं, त्या साधना कोणत्या अवस्थेने आपल्या प्राप्त केल्या ते कर्म. आणि ज्ञान त्या भगवंताशी समरस व्हायचं जे ज्ञान आहे. ह्या तिन्हीचा त्रिवेणी संघ म्हणजे गंगा, यमुना आणि सरस्वती ह्या 3 नद्याचं एकत्रीकरणाचा मिलन आहे. त्या ठिकाणी माझे परमात्मा पोहोचलेले आहेत. आता पुढे देव तिथून निघाले. 4 शिष्याला भारद्वाजीनं बोलावून घेतलेलं आहे आणि भगवंताला वाट दाखवण्यासाठी त्यांना पुढे केलं. आता 4 शिष्य म्हणजे कोण आहेत ते साक्षांत 4 शिष्य म्हणजे 4 वेदाचे गुह्य दडलेलं आहे बरं का चौघामध्ये. सामवेद, यजुर्वेद, ऋग्वेद आणि अथर्ववेद हे 4 वेदाचे असणारे प्रत्येक 4 जण पुढे झाले आणि भगवंताला ते मार्ग रस्ते दाखवू लागले. म्हणून वेदाचा मार्ग अवघड नाही. आपला हिंदू धर्म चांगला आहे. वेदाच्या मार्गाने आपल्याला जायचं आहे. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. साधू संतांनी जो मार्ग घेतलेला ना त्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे असणार वाल्मिकजीची भेट झाली. वाल्मिकीजीच्या आश्रमामध्ये 3 जण राहते झाली. एक मुक्काम केला आणि तिथं असणारी 14 ठिकाणं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढं काय झालंय, आता पुढं असणार अनेक राक्षसाचा खात्मा करायचा आहे. त्याच्यासाठी ते सगळं कार्य असणार. त्यांनी समुद्राजवळून जवळ जायचं आहे. समुद्राचा रस्ता पार करायचा आहे. याच्यासाठी भगवंतांनी विचार केला आणि सगळं अगस्तीला ते गुह्य ते विचारू लागले. आता माणसाची अवस्था कशी असावी, माणसाचे कान हे समुद्रासारखे असावेत बरं का. माणसाच्या कानामध्ये कुठलंही कुणाचं कमी जरी ऐकलं तर ते स्थिर राहून तिथंच त्याचा नाश व्हावा. समुद्राची व्यवस्था बघा, अफाट नद्या होळ सगळे येतात पण समुद्रामध्ये एकदा येऊन बसले की ते बाहेर जात नाहीत. तसे समुद्रासारखे माणसाचे कान असावेत. जीवा कशी असावी, हंसासारखी असावी. आपली जी जीव आहे ना ह्या जीबीने फक्त रामरसाची चव घ्यावी. रामरसाचा काढा ह्या जीबीनं घ्यावा. त्याच्यानं अनेक पिढेचा नाश होतो. तेने पिढा निवारेल. वारेल वारेल म्हणजे मरेल. राम नामाचं हे जे चिंतन आहे त्या जिभेनं घ्यावं. कारण हंसाची अवस्था कशी आहे सांगतो तुम्हाला. आताचा काळ बदललाय. आता सगळं महिला मंडळ दूध डेअरीला घाललेलं आहे. आता डेअरीच्या दुधात पाणी आहे का हो? खरं खरं सांगा बरं, पाणी घालायला का आता? आता पाणी तुमचं लपच ना गेले त्या दुधात. अगोदर तसं नव्हतं. आधा दूध आधा पाणी, ज्यादा झाले तो बैमानी. अर्ध दूध घालायचं, अर्ध पाणी घालायचं आणि हॉटेलवाल्याच्या नोंदोस्कर आपटायचं, घे आणि पैसे दे म्हणायचे.
आधा दूध आधा पाणी ज्यादा झाले तो बैमानी. अगोदरचा काळ होता, आताचा नाही. आता डेअरीवाला फॅट लावून घेते तुमचं. 1 रुपया तुम्हाला हिशोब लावून टाकले त्यांनी. पाणी घातलो तर दूध माघारी घरला. तुम्ही पाणी घालचाल हो. पण जो हंस नावाचा पक्षी आहे ना, हा पक्षी एवढा तरबेज आहे. तुम्ही 1 लिटर दुधात जर अर्धा लिटर पाणी घातलात ना, तर तो पक्षी काय करतो, त्याच्या पुढे ठेवलात ना, त्याच्यातलं फक्त दूधच पितो आणि मिसळलेलं पाणी जसंच्या तसं पाठीमागत ठेवतो. म्हणून ही जीभ आहे ना, जी पवित्र आहे, ते पवित्र जिभेनं सेवन करावं. हंसिनी सारखी जीभ आपली पवित्र असावी आणि तशासारखी जोपर्यंत आपली जीभ होत नाही, तोपर्यंत मनुष्य जीवाचं सार्थक नाही म्हणतात. पुढं असणारे चित्रकूट नावाचा पर्वत लागलेला आहे. त्या पर्वताच्या बाजूला मंदाकिनी नावाची नदी आहे. तिच्या किनाऱ्यावरती असणार वाल्मिक ऋषी सांगतात, रामा, चित्रकूटाच्या बाजूला त्या ठिकाणी तुम्ही पर्णकुटी निर्माण करा आणि त्या तीर्थावरती तुम्ही वास्तव्य करा आणि त्या ठिकाणी तुम्ही राहावं, असं भगवंताला असणारं वाल्मिक ऋषीने सांगितलेलं आहे. भगवंत परमात्मा त्या ठिकाणी वास्तव्य करतात. करता करता असणारं झोपडी बनवून लागलेले आहेत. आईसाहेबांनी डोक्यावरती जटा वळल्या, वडाचं चीक घातलेलं आहे. भगवंतांनी सुद्धा जटेवरती वडाचं चीक घातलेलं आहे. पाठीमागच घातलेलं बरं का. वेळ नाही आपल्याकडे म्हणून पुढं पुढं चाललोय आपण. आता आपली वेळ होत आलेली आहे. झालीच बघा, इकडे ऑर्डर चालूच आहे. रामायण आहे हे रामायण बरं का. 7 दिवसात संपणं शक्य नाही. महिन्याचं ठेवावं का? मजा आहे बघ. रामायण आहे हो. जेवढं सांगावं तेवढं कमी आहे, तुम्ही ऐकावं तेवढं कमी आहे. पुढे भगवंत परमात्मा वास्तव्य करतात आणि पुढे गेल्यानंतर झाडाची कंदमुळं खायचं वास्तव्य करू लागलेले आहेत. दोघं देव आणि आईसाहेब एका वृक्षाखाली बसलेत. दोघांमध्ये भांडण लागलं. देव म्हणतात, सीते, अगं तो झाड किती नशीबवान आहे बघ. त्या झाडावरती ही जी वेली चढली आहे ना, ह्या वेलीच्या नाजूकपणामुळं त्या झाडाला किती किंमत आली आहे बघ. किती झाड सुशोभित दिसू लागलेले बघ. आईसाहेब म्हणतात, देवा तसलं काही बोलायचं नाही म्हणले. वेली नशीबवान नाही म्हणले, झाड सुंदर आहे म्हणजे दिसायला. त्या झाडाच्या रुबाबामुळं ती वेली आपला सुंदरपणा प्रगट करू लागली. तिने झाडाचा आधार घेतले म्हणून त्या वेलीला मोठेपणा आणि सुंदरपणा निर्माण झालाय. आधार वेलीचा आहे, आधार झाडाचा आहे, म्हणून वेलीला किंमत आहे. देव म्हणू लागलेत, नाही नाही, वेलीमुळे झाडाला शोभा आहे. दोघांचं भांडण पेटलं. आता भांडण पेल्यावर तिसरं कोण आहे तिथे मिटवायला? लक्ष्मण राजा वनामध्ये फळमुळा नाही गेले. ते लक्ष्मण राजा आले. लक्ष्मण राजा म्हणतात, काय भांडण लागले तुमचं बारक्या पोरासारखं म्हणे दोघांचं. त्यावेळेस आईसाहेब म्हणतात, बघा लक्ष्मणा, मी म्हणते वेलीचं किती नशीब चांगलं आहे की झाडाचा आधार भेटला म्हणून तिने आनंदानं डोलू लागले. राम म्हणतात, लक्ष्मणा माझा आहे, सीतेला काय लागलंय बोलाय म्हणले. बघ म्हणले, झाडाचं नशीब किती आहे, अरे वेल आहे म्हणून झाडाला किती सुंदरपणा आलाय. दोघांचं भांडण ऐकलं. लक्ष्मणाने म्हणलं, दोघांच्या भांडणात मला पडायचं नाही, मला माहित नाही. झाड उभं आहे, त्याच्यावर वेली चढली आहे, त्याच्यामुळे एवढी सुंदरता निर्मिता निर्माण झाली आहे आणि अति शीतळपणा निर्माण झाले आहे. त्याच्यामुळे मी आहे वाटसरू हा पट्ट्या वाटसरू त्या झाडाखाली शांत सावलीला झोपलाय आणि गुरगुस झोपू लागलाय. परमतत्वाच्या आनंदामध्ये मी लीन झालोय म्हणून मी पुण्यवान आहे आणि हे सगळ्यात माझा मोठेपणा आहे. लक्ष्मण सांगू लागलाय, मी वाटसरू आहे. झाड आणि वेल ह्या दोघांच्या खाली आनंदाने मी आहे म्हणून माझं नशीब चांगलं आहे. दोघांचं भांडण राहिलं बाजूला. बघा लक्ष्मणाचं सांगणं. तशी आपली या जीवाची अवस्था आहे. आपण देवाच्या नाम चिंतनामध्ये देहीच विदेही भोगू दशा. आपण देहात आहोत पण विदेही अवस्थेला प्राप्त होत आहोत. तुम्ही इथं बसलाय हो, पण खरं सांगा, कुणाला घरची आठवण येऊ लागले का? याच आनंदात बुडावं वाटू लागले ना, मग हाच परमतत्वाचा अनुभव आहे. आणि हा अनुभव जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवाला प्राप्त होत नाही तोपर्यंत ते सुख, तो आनंद या जीवाला मिळणार नाही, हे लक्षात ठेवा बरं का. आणि पुढं असणार भगवंताला तिथपर्यंत सोडल्यानंतर फुलं वाट.
पुढे भगवान परमात्मा वास्तव्य करू लागलेले आहेत. सगळ्यांना फुलं वाटा. यजमानांनी पुढे यायचंय. आरतीचं ताट झालं. आरतीचं ताट सज्ज करा. यजमान पुढे या. हाच नेम